उद्धव ठाकरेंना नेमकी कशाची शिक्षा मिळते? एका पाठोपाठ एक धक्के उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेलाच का बरं बसतायत? त्यांचे आमदार फोडले, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद घालवलं, ऑपरेशन टायगरच्या नावाखाली त्यांचे 9 पैकी 6 खासदारही फोडले आणि आता त्यानंतर त्यांचा एक विधान परिषदेचा आमदार फोडला आणि त्याला उपसभापतीपद देऊन टाकलं. म्हणजे एका पाठोपाठ एक धक्के या उद्धव ठाकरेंनाच का दिले जात आहेत, का बसतायत? आणि नेमकी कशाची शिक्षा या उद्धव ठाकरेंना मिळते? या एकनाथ शिंदेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व जे आहे यांचं काही नातं शिल्लक राहिलंय का? आता याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. उद्धव ठाकरेंनाच का बरं धक्के बसतायत? त्यांचेच आमदार का बरं फुटतायत? त्यांचे खासदार का बरं फोडले जात आहेत? बरं, त्यांचा विधान परिषदेचा जो आमदार आहे त्यालाच घेऊन त्याला उपसभापती पद, त्याची माळ गळ्यामध्ये घालणं, म्हणजे एवढं महत्वाचं पद भाजप या उद्धव ठाकरेंच्या एका सैनिकाला फोडून देत आहे. म्हणजे या पाठीमागं नेमकं गणित काय आहे? यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जोपर्यंत मूळ शिल्प किंवा मूळ खरा इतिहास शिल्लक आहे तोपर्यंत नकली गोष्टी बाजारात चालत नसतात. सरळ सरळ गणित आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात आणि या देशामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचं हिंदुत्व नकली आहे, ते बाजारामध्ये चांगलं चालणार नाही. खरं हिंदुत्व जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी एक शस्त्र पण हवंय आणि ते शस्त्र म्हणजे एकनाथ शिंदे. आता त्यांचीच निवड का बरं केली असेल? त्या पाठीमागं सुद्धा काही गणित होती. जसा आंधळा धृतराष्ट्र आपल्या म्हणजे जो अपात्र आहे राज्यकारभार करण्यासाठी, पण त्या पुत्रमोहानं आणि सत्तेच्या लोभानं व्याकुळ झालेला तो, त्याला म्हणजे नैतिकता, राजकीय नीतिमूल्य ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, घडवलं, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला म्हणजे त्यांनाच हद्दपार करून त्यांची शिवसेना, त्यांचा झेंडा, त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष, नाव हे पळवणं म्हणजे हे कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक, धार्मिक कोणत्याच नीतिमूल्यात न बसणारी गोष्ट, आणि ती करणं म्हणजे त्याला फार मोठं धाडस लागतं. म्हणजे तो एकतर शिवसैनिक असूच शकत नाही आणि शिवसैनिक अशी पावलं उचलू शकत नाही आणि तो बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे असा दावा तर मुळीच करता येत. आता बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व फार म्हणजे या देशाला माहिती आहे. ज्या वेळेस भाजपची सगळी मोठी उच्च स्तरावरची फळी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस म्हणजे शिफ्ट बसली आणि त्यावेळी एकमेव वाघ होता भारतामध्ये की तो म्हणाला माझ्या सैनिकांनी ही बाबरीचा ढाचा पाडलाय. भाजप म्हणाले आम्ही नाही पाडला. मग आता ते प्रखर हिंदुत्व, त्याचा वारसा हे उद्धव ठाकरे चालवतात. आणि हीच खरी गोष्ट आहे की या उद्धव ठाकरेंकडं हा खऱ्या हिंदुत्वाचा वारसा जर चालला तर मग काय करायचं? तर या खऱ्या हिंदुत्वाचे जोपर्यंत शक्ल उडत नाहीत, खरं हिंदुत्व म्हणजे त्याचं शिल्प जोपर्यंत आपण एक तोडफोड करत नाहीत अथवा खरा इतिहास त्यांचा आपण जमीनदोस्त करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला नकली हिंदुत्व बाजारामध्ये विकताच येणार नाही. याची जाणीव या मोदी शहांना आणि देवेंद्र फडणवीसांना होती. आणि म्हणून एका पाठोपाठ एक धक्के यांना या उद्धव ठाकरेंना बसतायत. म्हणजे आमदार जा गेले हरकत नाही, पक्ष गेला, बरं पक्ष एकदा संपला ना, गेला, मुख्यमंत्रीपद गेलं, पुन्हा नव्यानं उभे राहिले, निवडणुकीमध्ये लोकांना सामोरे गेले.
तेही जर बैल बाजारात विकली गेली तर मग उद्धव ठाकरे काही केल्या संपण आहे. आता पुन्हा नंतर विधान परिषदेमधला त्यांचा एक आमदार आहे, तो फोडला. म्हणजे जे 4-5 होते त्याच्यापैकी एक नेला आणि त्याला एक मानाचं पद देऊन टाकलं. म्हणजे उद्धव ठाकरेंची लोक फोडून त्यांना जर मोठी मोठी पदं दिली जात असतील तर त्या विकल्या जाणाऱ्यांची किंमत नाहीये किंवा घेणाराचाही पराक्रम नाहीये. ते ऑपरेशन टायगर वगैरे काहीच नाहीये. हा म्हणजे केवळ आणि केवळ ज्या वेळेस आपल्याला स्वतःच्या पराक्रमानं मिळत नसतं त्यावेळेस विकत घेणाऱ्याला पराक्रम म्हणत नाहीत. आणि ज्याचं घेतलं जातं हिसकावून त्याचं भय असतं. आणि तेच भय या मोदी आणि शहांना, या देवेंद्र फडणवीसांना होतं आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेची निवड केलेली होती. बरं, एकनाथ शिंदेची निवड करताना त्यांनी काय केलं? एकनाथ शिंदेचं आता नंतरचं वर्तन जरा थोडंसं तपासून बघा. ते जरी दिघेंचं नाव घेत असले, ते जरी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही चालवतो असं म्हणत असले तरी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व दिघेंकडे होता वारसा, एकनाथ शिंदेकडे नाहीये. त्याचं कारण आहे की ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रती त्याग, समर्पण आणि निष्ठेची भावना दिघेंची होती ती भावना एकनाथ शिंदेची अजिबात नाहीये. जीव गेला तरी हरकत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचा आणि त्या मातुश्रीच्या त्या देव्हाऱ्यातलं जे शिवधनुष्य आहे त्याचा अपमान त्याला कलंकित होऊ देणार नाही. भलेही जीव गेला तरी हरकत नाही. ते दिघे हे एकनाथ शिंदे काय? एकनाथ शिंदे म्हणजे की बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व किंवा बाळासाहेब ठाकरेच त्यांना मान्य नाहीये. आनंद दिघेंच्या मृत्यू प्रकरणी बाळासाहेबांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप कसे जातील याचं षडयंत्र रचणारा किंवा तसं बोलून दाखवणारा एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार. आणि मग ते बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व अथवा त्यांचे विचार, त्यांचं नाव, त्यांचा फोटो ते जे लावणे ना ते फक्त आणि फक्त श्रीकांत शिंदेच्या पदरामध्ये. जर एखादा मंत्रिपदाचा तुकडा जर पडला तर तो असाच पडू शकतो, कारण आमदार फोडल्याची बक्षीस म्हणून, शिवसेना फोडल्याचं बक्षीस म्हणून एवढं मोठं मुख्यमंत्री पद जर दिलं जातं याचा अर्थ समजून घ्यायचा की उद्धव ठाकरेंची म्हणजे समाजामध्ये त्यांचं भय किती, यांना समाजामध्ये यांची जी प्रतिष्ठा आहे, शिवसेनेचा जो म्हणजे त्या जो वटवृक्ष आहे त्याच्या ज्या मुळ्या खोलवर गेल्यात त्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे केवळ या मोदी शहांचं एक शस्त्र आहे. म्हणजे कळसूत्री बाहुला जसा नाचवायचा तसा नाचवायचा. आणि त्या बदल्यामध्ये आपण असं समजतो की हे ऑपरेशन टायगर असेल किंवा हे आमदार फोडणे असेल. अहो, एकनाथ शिंदेची एवढी पात्रता आहे का? विधिमंडळाचे अध्यक्ष किंवा सभापती, पुन्हा नंतर निवडणूक आयोग, पुन्हा सर्वोच्च न्यायालय, पुन्हा नंतर एवढा प्रायव्हेट जेट, मग गुजरात, मग गुवाहाटी, मग गोवा, मग नंतर इथे येणे, आताही दिल्लीला घेऊन जाणे, खासदार त्यांची सोय करणे. एकनाथ शिंदे केवळ आणि केवळ या मोदी शहांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे एक शस्त्र आहे. एक ज्याला निवडणुकीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा नाही आहे, आता म्हणजे ती प्रतिष्ठा यांना विकत घ्यायची आहे. यांचे खासदार, यांचे आमदार फोडून तुम्ही काय मिळवलं? तर केवळ आणि केवळ तुम्ही फक्त एकनाथ शिंदे शस्त्र आहेत हे आता आपल्याला नक्की समजलं असेल. आणि मोदी शहांना यांना जे 400 पारचा नारा होता तो करता येत नाहीये, तो त्यांना यातून मिळवायचा आहे. आणि खरा जो घटनेत बदल करायचा आहे तो 400 पार होत नाही तर विकत घेऊन करू. आणि एकनाथ शिंदे सारखे, त्या नितीश कुमारांसारखे, शुभेंदू अधिकारी सारखे जोपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत तोपर्यंत त्यांना घटनेत बदल करण्याची त्यांची जी स्वप्न आहेत ती ते पाहू शकतात.
म्हणजे आता उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व अथवा त्यांची शिवसेना यांना एका पाठोपाठ एक धक्के याच्यासाठी दिले जात आहेत की नकली बाजारात आणायचंय. जोपर्यंत असली शिल्लक आहे तोपर्यंत नकलीची किंमत नाही. हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या हातून मोदी शहांना साधायची आहे. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.